I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. तर आम्ही आज चाललोय आता लोंगेवाला आणि काय कुठे लोंगेवाला तनोड आणि बॉर्डरला. तर आज हे 3 स्पॉट आम्ही कव्हर करणार आहे आणि इथून आपला अंतर जे आहे ते 150 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. तर हायवे असाच राहणार आहे शेवटपर्यंत. फक्त आता दोन्ही साईडने वाळवण चालू होईल थोडा पुढे गेल्यावर. टेम्परेचर सध्या इथला आता किती आहे म्हणजे मला चकचक आलंय दिसतं ना 35 आता बाहेर जाय. आम्ही आज 22ला बसलाव. बाकी रोड एक नंबर आहे सगळा. पाठीमागं मी इकडे निशांदा गाडी चालवल्यात आणि मागं वैभव आणि आमची गुटी आहे. भाची झोपाया मूडमध्ये येत होता. हायवे मात्र असं इकडचं सगळं असं स्टेट हायवे आहेत. ह्या साईडला माझ्या सिटी राहते या जैसलमेर. असं लांब लांब पुढे through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on. इथून तनोड 115 आहे, रामगड 61 किलोमीटर, मोकला 23. तिथं काही नसेल मला वाटतंय. या साईडला बडाबाग म्हणून एक ठिकाण आहे. या रस्त्याला ट्रॅफिक तरी एकदम कमीच आहे. फक्त 2 व्हीलरचं आणि लोकलचं ट्रॅफिक आहे जास्त. बाकी या सीझन मध्ये पर्यटकांचं काय एवढं ट्रॅफिक नाही आहे. बाकी रोड असं जबरदस्त आहे की 1 इंच पण अशी गाडी वर खाली हलणार नाही असं रोड आहे. गाडी 100च्या स्पीड नाही पण अशी गाडी एकदम स्थिर चालली या. अजिबात अशी गाडी बम्पिंग कुठं करत नाही. काय वैभवला करते या आणि बघा कॅमल. पूर्ण ब्लॅक आहे. हा असं फिरणार आहे. आणि बघा सगळा डिझर्ट म्हणजे आपला इकडे सगळा वाळूचा एरिया चालू होतो. आता जसं पुढे जाईल तसं. असा लांब लांब पर्यंत रोड असा एक सारखा आहे. म्हणजे अजिबात कुठे इकडे टर्न नाही का इकडे टर्न नाही. असा सरळ रोड आहे सगळं. आणि इथं असं आहे की अंतर कळून पण येत नाही. आता जवळजवळ आम्ही 150 किलोमीटर जाणार आहे. त्यातला आम्ही 60 किलोमीटर कव्हर पण केलंय. अशी गाडी एकसारखी जाते त्याने काय ओळखून येणार आले ते. या साईडला पवन चक्की आहे सगळी. तर आता मी रामगड क्रॉस केले. म्हणजे भारताचं शेवटचं गाव. इथनं पुढे आता पाकिस्तानची एकदम बाउंड्री जवळ आहे. जैसलमेर 110 सम
90 किलोमीटर आहे इथून. इथनं पुढं रस्त्या एक साईडला असं हॉटेल पण नाही किंवा काही नाही. पूर्ण असा भाग असा सुनसान रिकामा पडलेला सगळा भाग आहे. पाकिस्तान म्हटलं तर काय? हा म्हणजे पाकिस्तानमध्ये जर आला तर काय अडचण नाही. कारण आता पाकिस्तान फक्त इथनं किती 10-12 किलोमीटरवर आहे पाकिस्तान. बाकी सर्व असा वाळवंट रिकामा पडलेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण. असं एक मोठं झाड पण नाही घ्यायचं सावलीसाठी. आणि हायवे सगळा असा स्टेट आहे. अजिबात इकडे तिकडे टर्न कुठं नाही आहे. बाहेर वाळू शिवाय दुसरं काय नाही आहे. असं नुसतं वाळूचं बारकं बारकं कुठं मोठं आहे. सगळं वाळूच आहे. आई वाढा लागला. बाबू हमारा पीछे बैठा है. बाबू क्या कर रहे हो? हेलो. Turns to sun rays and on we'll go through the wastelands, through the highways and on we'll go. ह्या साईडला जर यायचं असलं तर येताना पाणी तरी महत्वाचा विषय आहे. पाणी घेऊन यायला पाहिजे. आणि जर काय लागणार असलं तर ते पण घेऊन यायला पाहिजे. कारण इकडं काही नाही. पूर्ण सगळं रिकामच आहे सगळं. लग्नीसाठी बाथरूम पण साधं इथे नाही एवढी परिस्थिती आहे. आणि गाडी जर तुमची असेल तर गाडी पूर्ण मेंटेनन्स मध्ये पाहिजे गाडी. कारण इकडे बघा की अजिबात रस्त्याच्या दोन्ही साईडला काही नाही. इकडं पूर्ण जवळजवळ आता मला वाटतं 100 किलोमीटर झालं हे असंच आहे की काही नाही. इथं पूर्ण रिकाम आहे. त्यामुळे येताना पाणी तरी महत्वाचा विषय आहे. पाणी तर पाहिजे. फक्त अशा आर्मीच्याच गाड्या तेवढ्या पास व्हायला लागल्या. नाहीतर पर्यटनाच्या नावावर कोणीही नाही. आम्ही एकमेव फक्त आम्हीच आहे आता इथं. कारण आता सीझन नाही आहे पर्यटनाचा. हाच सीझन चालू आहे सध्या इथे. पूर्ण डिझर्ट आहे इथं वाळूचा. म्हणजे इथं लोकलच्या गाड्या पण आहेत फिरायसाठी. वाळू रोडवर येते म्हणून दोन्ही साईडनं ह्या भिंती पण इथे केलेल्या आहेत. मागं तरी बघितलं की एक डांब असा पूर्ण वाळूत मुजला आहे. आणि तो वाळूचे ज्या टायमाला वादळे येतात तर पूर्ण वाळू ही रोडवर आलेली असते. आणि समोर बघा कसलं दिसायला लागलंय. पण मजा भरपूर आहे. खूप म्हणजे खूप मजा आहे. पैसा का पण मिळू जाईल खरं ही म्हणजे मजा आहे. म्हणजे घर सुटतानाच वाटतंय की नको नको, पण एकदा घर सुटलं जबरदस्त मजा यायला लागली आहे. म्हणजे परत आयुष्यात काय नाही. आणि जे व्हिडिओ जे आहेत ही फक्त माझ्या मेमरीसाठी फक्त आहेत. म्हणजे यातनं पैसे काय मिळवायचा प्रश्न वेगळा आहे. पण मी माझ्या आयुष्यात काय केलं तर हे या व्हिडिओमधनं मला पुढं कळणार आहे. मी गाडी लावली तिथं मी आता चालत पुढं आलोय.
ब्लॅक कलरची इली आहे. त्यातनं मला हाय करायला लागला. म्हटलं हाय. तिकडची राजस्थानची माणसं बाकी जबरदस्त आहेत. म्हणजे काय रॉंग कुणाला काय बोलत नाहीत आणि एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त माणसं आहेत. त्याला मी एक ठिकाणी फिरायला गेलो तिथं बघितलं. मस्त आहेत माणसं. जसं आम्हाला फिराय रोडवर गाडी लागते तसं रेगिस्तान मधून फिरायची गाडी इथं डिझेल टँक आपला फुल करायला लागली या. इकडं बघायला लागली. Through the highways till my shadow turns to sun. तनोट माताचं दर्शन घेऊन आता मी चाललो लोंगेवाल्याला. तिथं मुळात आम्हाला आरती एक गावली आणि बॉर्डरचं शेवटचं गाव आहे. म्हणजे जे इथं येऊन बॉम्ब पडलेलं ते बॉम्ब फुटाय नाहीत अजून त्या मंदिरात तसंच आहेत. आता इकडे आपण लोंगेवाल्याला जाणार आहे. इथे एक फॉर्म घेतला आहे. इथे एक पर्ची जाते आणि पुढं लोंगेवाल्याला एक बॉर्डरला पर्ची जाते. इथनं पुढं बॉर्डर चालू होती. म्हणजे इथं मागच्या इथं पर्ची इथं घ्यायला लागते तनोट मंदिर जवळ. ती पर्ची इथं दाखवली आणि आता इकडे बॉर्डरकडे चालला. एक 10-15 किलोमीटरवर बॉर्डर आहे इथनं. पाकिस्तानमध्ये आलं म्हणजे इथनं आता पाकिस्तान जवळजवळ चालू झाले. ज्यावेळी युद्ध झालं त्या टायमाला हे भाग पूर्ण पाकिस्तान कॅबेज करत पुढे समोर 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 यालत. अरे वैभुदा इथं कसा काय उन्हाचा ऊन लागत नाही तुला? वैभुदा कब उभारला की म्हणजे जी फील पाकिस्तान मध्ये येते ती आता याही चालू झाली या. म्हणजे आता भारताच्या शेवटच्या टोकाला आम्ही आलोय. जवळजवळ 1500 किलोमीटर आमचं इथं पूर्ण होणार आहेत. म्हणजे कोल्हापूर पासून ते जैसलमेर पासून तनोट माताच्या समोर आता आम्ही आलोय. म्हणजे जसं लेह लडाखला फिलिंग यायला लागली तशीच इथं यायला लागली. पूर्ण असा सपाटीचा भाग आहे सगळा. तर इथं मी मॅप उघडलाय. म्हणजे ही तनोट माता आहे इथं. म्हणजे तनोट माता पण तनोट गाव एकच आहे. आणि ही जी समोरनं रेष दिसते ही आपली भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे. म्हणजे आम्ही आता किती जवळ आलोय ह्याच्या. म्हणजे पूर्ण आम्ही आता इथं जाणार आहे. इथनं इकडे जे चालू होणार आहे हे सगळं पाकिस्तान चालू आहे आता. आणि बाबा पुढं अशा ठिकठिकाणी पोस्ट मिळतात आपल्याला. जिथे दिसते वर जिथं हाईट असेल तिथं पोस्ट आहेत. हे काय असेल पडल्यात काय पोस्ट? हा. आणि समोर रोड बघा कसला दिसतोय. रोड जबरदस्त म्हणजे जबरदस्त होय. आणि प्रत्येक टर्न मारला की असं वाटतंय म्हणजे जन्नतच आहे असं वाटायला लागलंय. दुनियाचा शेवट. हा पैसा निशाचा काय करायचा आहे. जबरदस्त वाटायला लागलंय जबरदस्त. आणि ही कुठली बॉर्डर? ही
ये फोटो आहे म्हणजे कॅमेरा दाखवू शकत नाही असलं खतरनाक समोर दिसायला लागलंय. We'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. आणि आपला भारत देश इथं समाप्त झाला. वेलकम टू इंडो पाकिस्तान बॉर्डर. तर इथं मध्ये गेट आहे सर. इथं पाकिस्तानचा झेंडा एकदम बारीक आहे सर. आपलं शेवटचं ठिकाण भारताचं. अशी लाईन गेली आहे पूर्ण अशी. बाबूचा काय फिलिंग आहे तुला? फिलिंग असं वाटतंय हा की तुला पाकिस्तान घेऊन उचलून टाकावा मी. इकडे पेन्सिल ऑफिस आहे कसलं तरी बारक, पण दिसत नाही ते इतक्या लांब आहे. बाकी सगळे रेगिस्तान आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण. मला वाटतं आम्ही त्या कुठलं म्हणतात ते तनोट. जाऊ चला खाली चला. खाली काय थांब की जा 5 मिनिटं थांबून. समोर जे ब्लॅक गेट दिसतंय हे शेवट आपला इथं. त्याला मोबाईल भारीतला पाहिजे होता, पण आपल्या जेवढं सोचतंय तेवढं झूम केलंय याला. आणि त्यात इथं हिट लय आहे. इथं काय म्हणजे काय नाही, पूर्ण हा भाग ओसाडाय सगळा ह्यो. मागं ओसाडायचं तर एवढे भांडण आहेत म्हणून. Sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तर तनोड पासून लोंगेवाला 40 किलोमीटर आहे. आता मी लोंगेवाल्याला चाललो आणि रस्ता इकडं असा आहे की गाडी एक पण नाही अजून. म्हणजे जसं आम्ही लोंगेवाल्यातनं तनोड जवळनं चालू केलंय, आता लोंगेवाला इथून 7-8 किलोमीटर राहिला तरी एक गाडी रस्त्याला नाही एवढ्या रनिंगला. फक्त असा रस्ता आहे वायू मोकळा, आणि दोन्ही साईडनं सगळा वाळूचा एरिया आहे. म्हणजे हे जे आहे ते कॅमेरा दाखवू शकत नाही, एवढं खतरनाक दिसतंय डोळ्यात. हॉटेल असं असते. आणि लोक फिराय एवढ्या लांब एवढा सुंदर परिसर आहे. आणि हा आमचा बघा बोलका पोपट कसा पडलाय काय आता याला. आणि जोधपूरला जायचं म्हणत आम्हाला, सकाळपासून पाठी लागलेला जोधपूरला फिरायला जायचं. कसा झोपतोय काय सांगायचं याला आता. बाकी आज गाडी ती इसी आहे म्हणून आपल्याला काय वाटत आलंय, खरं बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते 42 कडे गेलंय. खरं इकडचं रोड जे आहेत म्हणजे कितीदा सांगू होता, असं सगळं एक टर्न पण नाही रस्त्याला, सगळा शेवट रे झालाय रस्त्याचा. डिझेलची बत्ती लागली आता. आमची बत्ती गुलवायची वेळ होणार आहे आता, पंप गावायला असला तर. आता मी लोंगेवाला म्युझियमच्या आत आलोय. आणि वा
म्हणजे जे जे युद्धात साहित्य वापरलं गेलं आणि गावलं ते इथं आणून म्युझियमला ठेवलंय पूर्ण. स्पष्ट दाखवलं का? त्या सगळ्या दुर्बीण आहेत. हे कंपास आहेत म्हणजे दिशादर्शक. त्यानंतर काही फोटो आहेत असं. तरी बघायचं टँक तीन असंच पडल्यात. इथे टँक आहे, इथे ट्रक आहे. म्हणजे ज्या टायमाला युद्ध झालं तेव्हा हे इथेच टाकून गेले सगळं. लोंगेवाला बघून चाललो मी आणि झालंय असं की आम्ही डिझेल येताना चेक करायला होतं आणि सिग्नल लागला डिझेलचा आणि पंप अजून 30 किलोमीटरवर लांब आहे. जरा हे मनात आता भीती आहे.